नमस्कार मित्रांनो. आज आपण आधुनिक माध्यमे आणि जीवन या विषयावर चिंतन करणार आहोत. आधुनिक माध्यम म्हणजे जे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल आणि इतरत्र जे आधुनिक माध्यम आहे, त्या आधुनिक माध्यमांचे आजच्या जीवनशैलीवर होणारे परिणाम, जीवन व्यवस्था आपली त्या माध्यमांद्वारे किती व्यवस्थित सुकर झाली आहे आणि किती दयनीय परिस्थिती उद्भवू शकते, अशा दोन्ही बाजूंचा एक विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. की आधुनिक माध्यमाने मानवी व्यवस्थेमध्ये जेवढा काही सकारात्मक परिणाम केला आहे, तेवढे त्याचे दुष्परिणाम देखील असतात, तेथे अनुभवायला येतात. त्याविषयीचं आपलं चिंतन आहे. मग ते आधुनिक माध्यमात जे काही माध्यम येतात, त्या सर्वांचा विषयीचा हा विचार आहे. तर आधुनिक माध्यमाने काय होतं की आधुनिक माध्यमांमध्ये अति वेळ व्यक्ती घालवते. सर्वात महत्वाचा विषय काय, ते आधुनिक माध्यम असतील ते माध्यम मोबाईलद्वारे बघण्यामध्ये अनेक प्रकारे अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारचा वेळ जात असतो. तो वेळ अशा कारणाने घालवतात की काहीतरी या माध्यमाचा मला माझ्या व्यवहार व्यवसायाच्या दृष्टीने उपयोगिता होईल हा विचार जरी असला तरी इतरत्र मनोरंजनाच्या माध्यमाने मनोरंजन व्हावं ते माध्यम बघितलं जातं. आणि ते माध्यम इतकं अंगवळणी पडत चाललेलं आहे की ते मोबाईलवर बघताना आपला किती वेळ जातो याकडे दुर्लक्ष होतंय. हा विपरीत परिणाम आहे. अनेकांनी सकारात्मकतेने आपला व्यवहार व्यवसाय समृद्ध करण्याच्या दृष्टीने या माध्यमांद्वारे उपाय योजना करून या माध्यमांचा वापर करून प्रगतीकडे उन्नतीकडे आपला व्यवहार व्यवसाय नेला आहे, असे उदाहरण देखील आहे. परंतु याचा विपरीत परिणाम असा की हे माध्यम काय करतात, तर आपले जे व्यक्तिगत अंतरातले स्वविचार असतात, विचार विकास कौशल्य जे आपल्या अंतरातलं असतं, ते ही विचारशक्ती आपली त्या बळाने प्रगट होत नाही. कारण विचार करण्याची क्षमता या माध्यमांद्वारे सारखं सारखं बघितल्याने ती शक्ती कमी कमी होत जाते, तिची पातळी खालवत जाते. हा एक दुष्परिणाम असतो. दुसरा परिणाम असा, वेळ जातो आणि नव्याने काहीतरी उत्प्रेरक विचार आपण करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये कमी कमी होत जातं. हा दुसरा विषय असतो. आणि तिसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थी असतील, व्यवहार व्यावसायिक असतील, व्यक्तिगत जीवन असेल, यामध्ये जी आपल्याला सर्व कर्माला पूरक असणारी जी काही मनामध्ये एकाग्रता असते, त्या एकाग्रतेला भंग करायचं कार्य ही आधुनिक माध्यमे करतात. म्हणजे कर्मामध्ये व्यवहार व्यवसायामध्ये जी एकाग्रता लागते ती एकाग्रता साधली जात नाही. एकाग्रतेला भंग पावणारा विषय म्हणजे आधुनिक माध्यम. आपण बघतो एखादा जण मोबाईल बघत असतो, त्यामध्ये जे आधुनिक माध्यम आहे त्यामध्ये त्याचं लक्ष असतं इतर गोष्टींकडे. जगाचा विसर कधी पडतो, तो मोबाईल बघत असेल तेव्हा तो इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. अचानक त्याला काही सांगितलं तर त्याला तो विषय समजायलाही काही वेळ लागतो की यांचं काय म्हणणं आहे. इतकं आधुनिक माध्यम एकाग्रता भंग करत असतात. हा तिसरा विषय असतो. आणि विचारगतीला धोका निर्माण करणारा हा विषय आहे. जेवढे काही फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत ही समस्या आहे की आधुनिक माध्यमाचा अतिरेक अतिवापर हा शारीरिक दृष्ट्या देखील आहे, मानसिक दृष्ट्या देखील आहे. याचा परिणाम होऊ शकतो. आणि त्याला स्क्रीन टाइम म्हणतात. तो स्क्रीन टाइम तुम्ही दिवसभरात किती घ्यावा, किती वेळ मोबाईल पाहावा, किती वेळ आधुनिक माध्यम वापरावे, याचाही एक विचार, याचाही एक अनुक्रम सल्ला दिला जात असतो. इतकं आधुनिक माध्यम असतं. आणि त्याच प्रकारे आधुनिक माध्यमावर जवळ व्यक्तीशी जास्त जरी बोलत असलो, सुसंवाद जरी असला, तरी व्यक्ती प्रत्यक्षात भेटते तेव्हा ती तशी वागेलच आपल्याशी अशी खात्री नसते. कारण आधुनिक माध्यमावर छान मैत्री आहे आमची, पण प्रत्यक्षात भेटल्यावर ओळखही दाखवत नाही, असेही अनुभव येत असतात. म्हणून आणि याही पुढचा विचार की आधुनिक माध्यमामध्ये ज्या गोष्टी येतात, आधुनिक माध्यमामध्ये व्यक्ती जीवन जगत असतो, परंतु
जे अंतरीचं असतं, जे आनंदाने जगणं असतं, व्यक्तिगत जगणं असतं, निसर्ग सौंदर्यामध्ये जगणं असतं, जे खरं जगणं असतं ते जग हे प्रत्यक्षात अनुभवायचा विचार आपण केला पाहिजे. मोबाईलद्वारे आधुनिक माध्यमांमध्ये रमणं वेगळं, पण प्रत्यक्षात जीवनाचा आनंद घेण्याची रीत ही प्रत्यक्षात असते. लहान मुलांनाही मोबाईल कमी वापरून खेळण्यासाठी खास वेळ दिला जातो की तुम्ही मैदानी खेळ खेळा, बाहेर जाऊन खेळा, मोबाईल कमी करा, मोबाईलवर व्हिडिओ गेम कमी करा, या गोष्टी सांगितल्या जातात. ते का असतात की आधुनिक माध्यमाचा अतिवापर होऊ नये. यामध्ये काय होतं, वेळ व्यर्थ जातो, भ्रमभय निर्माण होतात आणि प्रत्यक्षात जीवनाचा आनंद व्यक्ती घ्यायला विसरते आणि ते होतच. अनायसे हे आधुनिक माध्यम अंगवळणी पडलेले असतात, त्यामुळे या गोष्टी घडत असतात. आणि याही पुढे त्यामध्ये ज्या ज्ञान असेल ते सगळे पोस्ट असतील, ज्या काही येत असतील त्या आधुनिक माध्यमाच्या दृष्टीने असतात. तिथे अनुभवाचा अनुमान असेलच असं नाही. त्यामुळे आधुनिक माध्यम जितकी उत्कर्षाकडे प्रेरणेकडे नेणारी आहेत ती उत्तमच आहे. काळ व्यवस्थेला, आधुनिक व्यवस्थेला, आजच्या जीवनमानाला या आधुनिक माध्यमांची गरजच आहे. ती आधुनिक माध्यम पुढचं भविष्य आपलं आहे हे सर्वांना मान्य आहे. आधुनिक माध्यमांशिवाय जीवन आजची समांतरता आपण करू शकत नाही, इतकं त्यांना महत्त्व आहे. महत्त्व दिलं गेले पाहिजे. विषय इतकाच आहे की आधुनिक माध्यमांचा जो अति प्रमाणात वापर होतो आहे त्यावर आपल्याला संयम ठेवायचा आहे. आधुनिक माध्यमातून व्यवहार व्यवसायात प्रगती कशी होईल त्यासाठी आणि काही क्षण मनोरंजन किंवा काही क्षण विरंगुळा म्हणून याकडे दृष्टीने पहा. अतिरेक याचा आधुनिक माध्यमाचा होता नये, इतकाच या सारांश या विषयाचा आहे की आधुनिक माध्यम आणि आपले जीवन याविषयी आपण चिंतन केलं. हे चिंतन सकारात्मक दृष्टीने घ्यायचं की आधुनिक माध्यम प्रगतीकडे नेणारे आहेत, ते अधोगतीकडे नेणारे आपल्यासाठी होऊ नयेत. त्यामुळे याचा वापर संयमित करणं हे आपलं कर्तव्य आहे. याविषयी आपण संवाद साधला. पुन्हा नवीन विषयासह भेटू. नमस्कार.